नमस्कार सर्वांना. आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा मराठी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, कुंजर म्हणजे काय असतो? हत्ती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. आयात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आयात, निर्यात म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 निर्यात या ठिकाणी हा शब्द विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले. स्वतःच्या फायद्याचे पाहणारा. स्वतःच्या फायद्याचे पाहणारा कोण असतो? अप्पलपोटा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. जाड आणि ताळा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. जाड आणि ताळा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघाच योग्य उत्तर काय असेल. तामिळ भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत. मधुर, गारवा, चतुर, लायक. या 4 शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. बघायचं कोणत्याला पाहिजे. गारवा बघा, हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला शब्द आहे. भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा. बघा, समास कोणता आला पाहिजे. समाहार द्वंद्व समास. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य समास आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. नीरज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, नीरजचा समानार्थी शब्द कोणता पाहिजे. नीर म्हणजे काय असतो. नीरज म्हणजे कमळ असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, स्वामी ही कादंबरी कोणाची आहे. रणजित देसाई बघा यांची या ठिकाणी कादंबरी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. गायन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. गायन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? स्वर संधी आहे का? विसर्ग संधी आहे का? व्यंजन संधी आहे का? बघा, गायन या शब्दामध्ये स्वर संधी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलंय. बसला या शब्दाची जात ओळखा. बघा, तो खुर्चीवर बसला. समजा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. बसला या शब्दाची जात ओळखा. कोणते आले पाहिजे. बघा, या ठिकाणी क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो. क्रियापद. तो खुर्चीवर बसला. म्हणजे बसला या शब्दाची जात कोणती आली पाहिजे. क्रियापद. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा, त्यामध्ये बालमानशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, समाजशास्त्र बघा सर्वांचे नोट्स आणि त्याचे MCQ व मागील बघा झालेले सर्व टी-ई-टीचे पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा, ज्यांना कोणाला हे सर्व PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय. स्मृती आणि स्मरण. बघा, या ठिकाणी 2 शब्द आहेत. या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे आहेत. बघा, स्मृती म्हणजे काय असतो. आठवण. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 स्मृती आणि बघा स्मरण हे शब्द आठवण या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. विनम्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विनम्र, अहंकार. म्हणजे या ठिकाणी विनम्रचा बघा अहंकार या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा, या ठिकाणी काय विचारले. दुसऱ्याच्या मनामधील जाणणारा.
बघा दुसऱ्याच्या मनामधील जाणार म्हणजे कोण असतो? मन कवडा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारलाय? खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ सांगा. बघा म्हण कोणती आहे? बावळी मुद्रा, देवळी निद्रा. बघा अशा प्रकारची एक म्हण आहे. म्हणीचा अर्थ सांगा. तर याचा योग्य अर्थ काय असेल? दिसण्यामध्ये बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य. बघा या ठिकाणी या म्हणीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारलाय? वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. हाताचा मळ असणे. बघा हाताचा मळ असणे म्हणजे काय असतो? एखादी गोष्ट सहज शक्य असणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, घरासमोर, शाळेपर्यंत, रस्त्यावर. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या जातीचे शब्द आहेत? बघा घरासमोर. बघा या ठिकाणी शब्दाला लागून या ठिकाणी एक शब्द आलेला आहे. घरासमोर, घरापर्यंत, रस्त्यावर. बघा जे शब्द शब्दाला लागून येतात आपण त्यांना काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय? पुढील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा. विसंगत म्हणजे वेगळा शब्द ओळखा. आता वेगळा शब्द बघा गुलामगिरी, नवलाईम, गुंडगिरी, लबाड. बघा या ठिकाणी बघा पहिले 3 शब्द बघा हे काय आहेत? भाववाचक नाम आहेत. बघा लबाड या ठिकाणी शब्द आहे लबाड, लबाडी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विसंगत या ठिकाणी तो शब्द आहे. बाकीचे बघा 3 शब्द हे भाववाचक नाम या प्रकारचे या ठिकाणी ते शब्द आहेत. बघा प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय? पद्धत या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणतं आहे? पद्धत, पद्धतशीर. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा काय विचारलाय? ज्या क्रियापदांना अर्थपूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते. बघा ज्या क्रियापदांना वाक्यामध्ये अर्थपूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते अशांना आपण काय म्हणतो? सकर्मक क्रियापद. व ज्या बघा वाक्यामध्ये बघा क्रियापदांना कर्माची गरज नसते त्यांना आपण काय म्हणतो? अकर्मक क्रियापद. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, अपूर्ण भविष्यकाळाचं उदाहरण ओळखा. बघा 4 वाक्य आहेत. या 4 वाक्यापैकी आपल्याला अपूर्ण भविष्यकाळाचं उदाहरण ओळखायचं आहे. अपूर्ण, पूर्ण नसलेलं वाक्य. मी सिनेमा पाहीन. हे कोणतं आहे? साध्या भविष्यकाळाचं वाक्य. मी सिनेमा पाहीन. साध्या भविष्यकाळाचं बघा हे वाक्य आहे. मी रस्त्याने जात असेल. बघा तो पोचला का? मी रस्त्याने जात असेल. मी गावाला पोचलेलो असेन. बघा हे कोणतं आहे मग? हे पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. बघा मी गावाला पोचलेलो असेन. बघा ही क्रिया पूर्ण आहे. हे कोणतं यायला पाहिजे मग? बघा मी रस्त्याने जात असेल. बघा हे वाक्य काय आहे? अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. वाक्यामधली क्रिया पूर्ण झालेली नाही. जात असेल. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलाय? तू नियमितपणे खेळत जा. तू नियमितपणे खेळत जा. कोणत्या प्रकारचं वाक्य असेल? बघा हे. बघा हे वाक्य आज्ञार्थी वाक्य बघा या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलंय? सूर्योदय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची सूर्योदय. बघा सूर्य प्लस उदय. कोणती बघा संधी यायला पाहिजे? सूर्योदय. तर स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गोविंदाग्रज. बघा हे टोपण नाव कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा. गोविंदाग्रज. बघा त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना आपण काय म्हणतो? बालकवी. नारायण मुरलीधर गुप्ते यांना आपण काय म्हणतो? कवी भीम. राम गणेश गडकरी यांना आपण काय म्हणतो? गोविंदाग्रज. बघा कृष्णाजी केशव दामले यांना आपण काय म्हणतो? केशव सूत. बघा हे सर्वांनी पाठ करून ठेवायचे. बघा यावर या ठिकाणी परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो. बघा आपल्या याचं उत्तर काय असेल मग? गोविंदाग्रज कोण असतील? राम गणेश गडकरी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मी रामूला घरी नेले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. अधोरेखित शब्द कोणता आहे? मी रामूला. रामूला स ला नाते. बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? स ला नाते कोणते असतात? हे बघा स ला नाते हे प्रत्यय द्वितीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक बघा पुढचा काय? वन भोजन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? वन भोजन, वनातील भोजन. बघा तत्पुरुष समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य समास आहे. प्रश्न क्रमांक पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. कवी आहेत, त्यांचे टोपण नावे आहेत. चुकीची जोडी ओळखा. बघा याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. यशवंत दिनकर पेंढारकर त्यांना आपण काय म्हणतो? यशवंत. बघा बरोबर आहे. विष्णू वामन शिरवाडकर त्यांना आपण काय म्हणतो? कुसुमाग्रज. बरोबर आहे. प्रल्हाद केशव वात्रे. बघा यांना आपण काय म्हणतो? केशव कुमार. बरोबर आहे. आत्माराव रावजी देशपांडे. बघा त्यांचं टोपण नाव काय आहे?
आत्माराव रावजी देशपांडे बघा यांचं टोपण नाव अनिल आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कृष्णाने कंसास ठार केले, हे वाक्य आहे, वाक्याचा प्रयोग सांगा. बघा हे कोणतं वाक्य यायला पाहिजे, असं सकर्मक भावी बघा या प्रकारचं वाक्य आहे. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. बघा या ठिकाणी शब्द आहे एक वचन आणि अनेक वचन, बघा अशा जोड्या आहेत. चुकीची जोडी ओळखा. बघा या ठिकाणी काय आलं पाहिजे, लिंग बदला. बघा या ठिकाणी लिंग बदला असा आहे, मुलगा मुलगी, कवी कवयित्री, हंस हंसी. बघा वरीलपैकी नाही, बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 19 काय या ठिकाणी विचारला आहे, पुढील शब्दापैकी एकवचनी शब्द ओळखा. बघा एकवचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. 4 शब्द आहेत, शेळी शेळ्या, म्हणजे शेळ्या बघा हा शब्द काय आहे, अनेक वचनी तो असलेला शब्द. शेळी शेळ्या अनेक वचनी आहे. पाखरू पाखरे अनेक वचनी आहे. गाणं गाणी अनेक वचनी आहे. मडके मडके मडकी, म्हणजे ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 4. आपला मडके हा शब्द या ठिकाणी एकवचनी असलेला तो शब्द आहे. मडके मडकी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ज्यावेळी विचारले 2 वाक्य उभयनवी अव्यय यांनी बघा जोडले जातात, त्यावेळी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा समजा एखादं वाक्य आहे, वाक्यामध्ये 2 वाक्य उभयनवी अव्यय बघा यांनी जोडलेली असतात, कोणतं विरामचिन्ह वापरतात. बघा त्यावेळी आपण अर्धविराम या प्रकारचं विरामचिन्ह वापरतो. प्रश्न क्रमांक पुढचा, आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा. हर्ष म्हणजे काय असतो, आनंद. प्रमोद म्हणजे काय असतो, आनंद. तोष म्हणजे बघा हर्ष प्रमोद तोष, बघा हे सर्व शब्द आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, म्हणजे वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढीलपैकी विरुद्ध या ठिकाणी शब्दाची जोडी आपल्याला ओळखायची आहे. अतिरेकी विवेकी, बघा बरोबर आहे. अतिवृष्टी अनावृष्टी, बरोबर आहे. अनुकूल प्रतिकूल, बघा विरुद्ध अर्थ या ठिकाणी हे 3 जोड्या बरोबर आहेत. अधोगती अवनीती, बघा या ठिकाणी चुकीची जोडी यायला, म्हणजे अधोगती उन्नती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य या ठिकाणी चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक, रात्रीच्या जेवणानंतर थोडेसे चालणे त्यांना आपण काय म्हणतो, शतपावली. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. खायला काळ भुईला भार या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. बघा काय असेल, खायला काळ भुईला भार. बघता या ठिकाणी खायला काळ आणि भुईला भार म्हणजे काय असतो, निरुपयोगी मनुष्य, उपयोग नसलेला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. स्वतःची बुद्धी न चालवता समोरची व्यक्ती म्हणेल ते हो म्हणणारा, आपण त्यांना काय म्हणतो, नंदी बैल, म्हणजे फक्त हो म्हणणे. स्वतःची बुद्धी न चालवता फक्त हो म्हणणे, नंदी बैल. प्रश्न क्रमांक पुढचा, पांगिरा ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे. पांगिरा, बघा पांगिरा ही कादंबरी कोणाची आहे, बघा विश्वास पाटील, बघा त्यांची या ठिकाणी कादंबरी आहे. मावस भाऊ या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास. मावस भाऊ, बघा मावस भाऊ शब्द या ठिकाणी आहे, समास कोणता आला पाहिजे, कर्मधारय आहे का, नाही. मध्यम इतरेतर नाही. ओके, मावस भाऊ म्हणजे मध्यम पदलोपी समास, बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. दिवाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. दिवाकर, बघा दिवाकर म्हणजे काय असतो, सूर्य अरुण, बघा दिवाकर म्हणजे सूर्य. भास्कर आदित्य, अर्क प्रभाकर भानू, बघा हे सर्व शब्द सूर्य शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. चुकीचा वाक्यप्रचार या ठिकाणी ओळखा. अर्थ ओळखा. बोबडी वळणे म्हणजे काय असतो, अतिशय घाबरणे, बरोबर आहे. पोटास चिमटा घेणे म्हणजे उपाशी वा अर्धपोटी राहणे, बरोबर आहे. नाक घासणे म्हणजे काय असतो, शरण जाणे, बरोबर आहे. धूळ चारणे आश्चर्यचकित होणे, बघा या ठिकाणी चुकीची जोडे. धूळ चारणे म्हणजे पराभव करणे, हरवणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी वाक्यप्रचार चुकीचा अर्थ, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. मनाचे श्लोक बघा खालीलपैकी कोणाचे आहेत. मनाचे श्लोक कोणाचे आहेत, संत रामदास महाराज, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तलाव, बघा सर्वांनी सांगायचं आहे, मागील परीक्षामध्ये शब्द विचारण्यात आला होता तलाव. तलावचा बघा कासार या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पुरोगामी प्रतिगामी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पडणे. समजा एखादी गोष्ट आहे, कोणालाही कळू न देता पार पडणे, आपण त्याला काय म्हणतो? बिनबोभाट. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. माशा मारणे. बघा, माशा मारण्याचा या ठिकाणी योग्य अर्थ सांगा म्हणजे काय असतो? माशा मारणे म्हणजे काहीही उद्योग न करणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भाकरी, अडकिता, खलबत्ता. बघा, या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा, हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? भाकरी, अडकिता, खलबत्ता. बघा, हे सर्व शब्द बघा कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा, पुढील शब्दापैकी विशेष नाम ओळखा. विशेष नाम. माणूस बघा काय आहे? माणूस आहे. सामान्य नाम. प्राणी, कोणता प्राणी? सामान्य नाम. गवत, कोणतं गवत? सह्याद्री. बघा, या ठिकाणी विशेष नाम या प्रकारचं म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर, विशेष नाम. प्रश्न क्रमांक 7, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. सुंदर, मित्र, मंगल, गायक, गायकी. म्हणजे गायकी या ठिकाणी हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. मी अभ्यास केला होता. बघा, वाक्य आहे, वाक्याचा काळ ओळखा. मी अभ्यास केला होता. केला होता म्हणजे पूर्ण आहे ना. बघा, भूतकाळाचं वाक्य आहे, पूर्ण भूतकाळाचं वाक्य. मी अभ्यास केला होता म्हणजे हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. विषय क्रमांक, हे जग दुःखानं भरलेलं आहे. अशा प्रकारचं वाक्य आहे. कोणत्या प्रकारचं? बघा, उद्गारार्थी आहे का? नाही. प्रश्नार्थक चिन्ह आहे का? नाही. मग कोणत्या आला पाहिजे? विधान केलेलं आहे. हे जग दुःखानं भरलेलं आहे, विधानार्थी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. महर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी? महर्षी. बघा, कोणत्या आल्या पाहिजे? स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. महाराणीचा. बघा, महाराणीचा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? महाराणीचा. बघा, चा, ची, चे. बघा, हे प्रत्यय षष्ठी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, कला निपुण. कलेमध्ये निपुण असणारा. कला निपुण या शब्दामध्ये समास ओळखा. समास कोणता आला पाहिजे? तत्पुरुष समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. दिवाकर. बघा, हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, सर्वांनी बघा टोपण नाव पाठ करून ठेवायचे आहेत. यावर या ठिकाणी एक प्रश्न परीक्षेमध्ये असतो. दिवाकर हे कोणाचं टोपण नाव आहे? शंकर काशीनाथ गर्गे. बघा, यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. एखाद्या विशिष्ट शब्दाला बघा वाक्यामध्ये महत्त्व द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? बघा, समजा एखादं वाक्य आहे, वाक्यामध्ये एखाद्या शब्दाला विशिष्ट महत्त्व द्यायचं असेल तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल? कोणता असेल? एकेरी अवतरण चिन्ह. बघा, या प्रकारच्या विरामचिन्हाचा वापर कराल. विषय क्रमांक पुढचा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. बघा, पोत्यांची काय असते? बघा, थप्पी. पोत्यांची थप्पी असते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य समूहवाचक या ठिकाणी शब्द आहे. पुढील शब्दाचे अनेक वचन करा. सासू. बघा, या ठिकाणी शब्द आहे. सासू या शब्दाचं अनेक वचन करा. सासू, सासवा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी अधोरेखित. बघा, या ठिकाणी शब्दाची जात ओळखा. गरिबांना सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे. गरिबांना बघा, या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे. बघा, या ठिकाणी नाम उत्तर आहे म्हणजे गरिबांना बघा नाम आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा. व्याकरण म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, व्याकरण म्हणजे खालीलपैकी काय असतो? भाषेचे नियम, भाषेला सरळ करणारे शास्त्र. बघा, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे. व्याकरण म्हणजे काय असतो? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्राला आपण काय म्हणतो? व्याकरण. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शब्दाचे मूळ रूप. बघा, शब्द असं बघा मूळ रूप असते, त्यांना आपण खालीलपैकी काय म्हणतो? प्रकृती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. तुम्ही आता यावे. तुम्ही आता यावे वाक्य आहे. कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? बघा, हे भावे प्रयोगाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 21 बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे? सामुदायिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा, शब्द काय आहे? सामुदायिक. शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे PDF आहेत. बघा त्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र बघा नोट्स आणि त्याचे प्रश्न, मराठी व्याकरण नोट्स व त्याचे प्रश्न, इंग्रजी व्याकरण नोट्स व त्याचे प्रश्न, परिसर अभ्यासचे प्रश्न, बघा समाजशास्त्र नोट्स, बघा आपल्याकडे सर्व या ठिकाणी नोट्स व त्याचे MCQ व मागील TETचे सर्व पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना बघा PDF हे पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.